मराठी भाषेच्या विविध बोली ह्या मराठी भाषेचं वैभव आहे. मराठी भाषेच्या या बोली मराठी भाषेचा जिवंत असा स्रोत आहे. हा स्रोत कुठेतरी लुप्त होतोय, नष्टप्राय होतोय अशी धास्ती वाटते. त्यामुळे या बोलींचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करावं आणि या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या जिल्ह्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या प्रमुख बोली आहेत त्या बोलींविषयी चिंतन मंथन करावं, त्या बोलींची सद्यस्थिती जाणून घ्यावी, त्या बोलींमध्ये बोलणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना भेटावं, यासाठी महाराष्ट्रातल्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठांमध्ये बोलींचा जागर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सांगितल्याप्रमाणे बोली ह्या मराठीच्या महत्त्वाच्या सोर्स असल्यामुळे त्या बोली जगवणं, त्या टिकवणं, त्याचं संवर्धन करणं यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने, भाषा संचालनाच्या वतीने निश्चित अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर त्याच उद्देशाने आम्ही आणि माझे सहकारी अधिकारी कर्मचारी प्रत्येक जिल्ह्यात उपस्थित राहिलेले आहेत. त्या बोलींची सद्यस्थिती जाणून घेतोय. त्या बोलींचं नष्ट होत आहेत का, त्या बोलींचं प्राबल्य आहेत का, त्या बोलींना लोकांकडून किती प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्यासाठी काय करता येईल यासाठी त्या बोलींचे जे अभ्यासक आहेत, बोली भाषा तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. त्यांचंही मार्गदर्शन या निमित्ताने उपलब्ध लाभतंय आणि ह्या सर्व चिंतन मंथनातून एक व्यापक स्वरूपात या बोलींचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, काही कार्यक्रम किंवा काही प्रकल्प आखता येईल का, याचा आम्ही निश्चित विचार करतोय आणि त्याच उद्देशाने या संबंध महाराष्ट्रामध्ये बोलींचा जागर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी ही बोली टिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा जगन्नाथाचा रथ म्हणतो आहे तसं आहे की ही पूर्ण भाषा संचालनालय जे आहे तर ते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, कानाकोपऱ्यांमध्ये फिरत आहे की हे अभ्यासकांचे हे लक्षात यायला लागलेलं आहे की ही बोली कुठेतरी मृतप्राय होत चाललेली आहेत, बोली ह्या संपत चाललेल्या आहेत. जर आज आपण या सर्व मंडळींनी असा ध्यास घेतलेला आहे किंवा मंत्रालयानेच असा ध्यास घेतलेला आहे किंवा ही बोली जगवण्यासाठी आपण जर नाही केलं तर अनेक ज्या बोली आहेत त्या अनेक बोली लोप पावलेल्या आहेत आणि ह्या लोप पावलेल्या बोली पुन्हा जागृत करणं शक्य नाही. म्हणून ज्या काही थोड्याफार टिकून आहेत तर त्या बोली ज्या टिकून आहेत तर त्या बोली सातत्यानं पुन्हा पुढेही टिकाव्यात, त्या वडिलांकडून मुलांकडे, मुलांकडून नातवांकडे अशा पद्धतीने याव्यात आणि ही बोली भाषा ही आजीवन राहावी म्हणून हा सातत्याने केलेला जाणारा जागर आहे. म्हणूनच बोली वाचवा, बोली जगवा हा उद्देश समोर ठेवून बोलीचा जागर घेऊन ही मंडळी रात्रंदिवस पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत, वेगवेगळ्या कलावंतांचा त्यांचा शोध घेत आहेत, वेगवेगळ्या बोलींचा. केवळ आपल्या इकडे फक्त 2 बोली दिल्या होत्या. गीते साहेबांनी आणि या सर्व मंडळींनी वेगवेगळ्या भागांमध्ये कुठल्या कुठल्या बोली आहेत तर त्या बोलीचं बरोबर निवड केलेली आहे. विशेष 2-2 भाषा तज्ज्ञ त्यासाठी बोलवलेले आहेत आणि सर्वच बोलींचा साकल्यानं यांनी हा अभ्यास करत आहेत आणि हा अभ्यास दौरा होऊन या अभ्यासातून खूप काही चांगलं निष्पन्न होणार आहे. यानंतरची बोलीच्या संदर्भानं खूप काही मोठं आपल्याला ऐवज सापडला म्हणता येईल. तर असं हे गाठोडं आपल्याला या निमित्तानं जपून ठेवता येईल आणि ही बोली कायमस्वरूपी अशी राहील असं मला वाटतं.